आषाढ़ी एकादशी के अवसर पर पंढरपुर में दूर दूर से श्रद्धालु पहुंचते हैं। इस बार नागपुर से कुछ विट्ठल भक्त पंढरपुर के लिए साइकिल से निकल पड़े हैं। गुरुवार को नागपुर के मानेवाड़ा चौक से शुरू हुई साइकिल यात्रा रवाना हुई। 5 दिन के सफर के बाद ये साइकिलिस्ट पंढरपुर पहुंचेंगे। भगवान विट्ठल और माता रुक्मिणी के दर्शन के लिए न केवल महाराष्ट्र बल्कि अन्य राज्यों से भी लाखों भक्त आषाढ़ी एकादशी के अवसर पर पंढरपुर में जाते हैं। अलग अलग धार्मिक स्थलों से और संतों की पालकी के साथ तो हजारों भक्त पैदल ही यात्रा कर पंढरपुर पहुंचते हैं। ऐसे ही कुछ भक्त नागपुर से भी पंढरपुर जाते हैं। इनमें ही एक ग्रुप इस बार साइकिल से पंढरपुर की यात्रा पर निकला है। पर्यावरण संरक्षण और अच्छे स्वास्थ्य के लिए नियमित साइकिल चलाने का संदेश देते हुए नागपुर से साइकिलिस्ट पंढरपुर की यात्रा पर निकले हैं। नागपुर के मानेवाड़ा चौक से शुरू हुई साइकिल यात्रा 5 दिन में पंढरपुर पहुंचेगी। खास बात तो यह है कि इस ग्रुप में शामिल सभी सदस्य अलग अलग क्षेत्र से हैं और अपने जुनून के लिए इस तरह की साइकिलिंग करते हुए लोगों को पर्यावरण संरक्षण का संदेश दे रहे हैं। आम्ही नागपूर ते पंढरपूर पर्यावरण बचावचा संदेश घेऊन जाऊन राहिलेलो आहे। हे आमचं 3रं वर्ष आहे। पहिल्या वर्षी आमचे 2 सायकल वारकरी पण नागपूर ते पंढरपूर गेले होते। मागच्या वर्षी जवळजवळ 12 जण होतो आम्ही आणि या वर्षी एकूण 32 सायकल वारकरी आम्ही नागपूर ते पंढरपूर जात आहोत। याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की नागपूरवरून आम्ही जवळजवळ 18 जण आहोत। 6 जण यवतमाळचे आहे आणि 6 जण आर्णीचे आहे। मी तर माझी तर पंढरपूर ते पंजाब पण झालेली आहे, पण मला नागपूर ते पंढरपूर करायची होती। या लोकांचं गेल्या वर्षी पण मी यांचं पाहिलंय, पण मी म्हटलं नाही आता गेल्या वेळेला तर माझं जमलं नाही, पण म्हटलं यावेळेला पक्कच जायचं आपण। मी यावेळेला तयारी केली आणि पहिल्या तर एकटीच होती लेडीज, पण सर म्हणाले नाही तुम्ही एकटी कसं हे कराल। मग या मॅडमला तयार केलं, सुजाता चतुर्वेदी मॅडमला, आणि मग आम्ही दोघी मिळून निघतोय। हे आमचं सलग 3रं वर्ष आहे। नागपूर ग्रुप ऑफ टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर तर्फे आम्ही या सलग 3ऱ्या वर्षी नागपूर ते पंढरपूर वारी करतोय। आम्हाला या वारीच्या माध्यमातून फक्त जनतेला हा संदेश द्यायचा आहे की पर्यावरणासाठी सायकल हा फार गरजेचा घटक झालेला आहे। आज ज्या पद्धतीने भारतात पोल्युशन वाढते आहे त्या पोल्युशनला नियंत्रण करण्यासाठी सायकल हा चांगला घटक आहे। आणि विठ्ठलाच्या चरणी नागपुरातून आम्ही नतमस्तक होण्यासाठी 32 लोक इथून निघालेलो आहे। त्यात 30 पुरुष आणि 2 महिला आहेत। आणि टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर तर्फे हा जो उपक्रम असतो हा वर्षभर सायकलिंगचा चालू असतो आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला नागपूरकरांचाही सपोर्ट आहे।